ते राजूर मठाचे सद्गुरू माऊली होते आणि सगळ्या हिंदुस्थानाचं आराध्य दैवत होतं। त्यांच्या आशीर्वादानेच मी पण राज्यसभेचा खासदार झालेला आहे। त्यांची अंतःकरणातून इच्छा होती की मी राज्यसभेचा खासदार व्हावा। त्यांनी गोपीनाथराव मुंडे साहेबांना पण पत्र 2004 मध्ये लिहिलं होतं की या पोराला कुठं ना कुठेतरी समुद्रात ढकला तुमच्या। त्यांनी ते गोपीनाथरावांनी बऱ्याच वेळेला परीक्षा घेतल्या, पण गोपीनाथराव आज नाहीत। गोपीनाथराव राहिले असते ते आज त्यांचं अंतःकरण खूप सद्गतीत झालं असतं। निश्चितच या परिसरात आल्यानंतर मला अतिशय आनंद झाला। सगळ्या गुरुवर्यांच्या चरणी मला नतमस्तक होण्याची एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आशीर्वाद मला मिळाला। मी निश्चितच या भागाचा नागरिक आहे, या भागाचा भूमिपुत्र आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्याची गरज आहे। माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे की मी 6 वर्ष खासदार आहे, त्यामुळे माझ्या या खासदारकीचा या धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उपयोग करून घेण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी तुम्हाला करता येतील, तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी देशाच्या टुरिझम अँड कल्चर, टुरिझम म्हणजे पर्यटन, कल्चर म्हणजे सांस्कृतिक, तर हे सगळे विषय माझ्याच अंडर येतात। तुम्ही जे मागितलेत ते विषय मी तर आरोग्याच्या स्टँडिंगवर पण आहे, पण याही विषयामध्ये आहे। माझी तुम्हाला एक अशी एक नम्र विनंती आहे की आता चंदनकर सरांनी सांगितलं इथं बिरप्पा आहे, स्वामी समर्थ आहे, दत्त आहेत, भगवान महादेव आपले शंकर महादेव आहेत। या इथे काय असते की शासनाचा एक अ ब क चा एक दर्जा असतो। माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, मी तर माझ्या स्वतःच्या खात्या निधीमधून तर तुम्हाला निधी देईनच, पण एवढ्या चांगल्या ठिकाणी जर बिलोली शहराला या ठिकाणी इतके चांगली जर निसर्गरत्न अशी देणगी मिळालेली आहे, तर या भागामध्ये जत्रा, लोकांची येण्याची संख्या आणि जागृत देवस्थान आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये त्याच्याबद्दलचा धार्मिक भाव असा हळूहळू आपल्या या सगळ्या सद्गुरू जे आता ज्यांच्या माध्यमातून जे कीर्तन चालू आहे, हीच मंडळी खरे याच्यातले शिल्पकार असतात। म्हणून त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्याच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करावं, कारण यांच्याशिवाय जनतेचं प्रबोधन होत नाही आणि यांच्याशिवाय जनतेमधलं महात्म्य देवाचं आणि अध्यात्माचं कळत नाही। माझी तुम्हाला अशी विनंती आहे की मी तर निधी देईलच, पण तुम्हाला भरभरून विकास करायचा असेल आणि भरभरून जर याच्या पाठीमागे लागायचं असेल, माझी तुम्हाला अशी विनंती आहे की याला क दर्जामध्ये आणण्याचा आपण पहिले प्रयत्न करू। क दर्जामध्ये आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहील आणि एकदा क झालं की ब होते, ब झालं की अ होते। त्याच्यासाठी आपण या भागाचं महात्म्य बिलोली, देगलूर, कुंडलवाडी या परिसरातल्या जनतेच्या हृदयामध्ये निर्माण करू, जेणेकरून या भागात लोक येतील। त्याच्या काही जसं तुमच्या महाशिवरात्र आहे, त्यानिमित्तानं दर्शनाची येणारी संख्या, शासनाची नजर असते, त्यामुळे मी निश्चितच याला पर्यटनाचा स्थळाचा दर्जा कसा मिळेल याच्यासाठी मी राज्यसभा खासदार म्हणून मी प्रयत्न करेन। त्याच्यासाठी आपण सगळेजण मिळून, कारण एकटं शासन काही करत नसते, त्यामुळे समाज आणि सरकार असं दोघांनी मिळून हातात हात घालून काम करावं लागतं। मी राज्यसभेचा खासदार आणि भूमिपुत्र म्हणून आपण सगळेजण मिळून या भागाचं तीर्थक्षेत्र म्हणून भविष्यात कसं निर्माण करता येईल, मी हयातीत असेपर्यंत माझं जीवन, ज्यांनी होपळे सरांनी मला या ठिकाणी बोलवलं, पण एवढ्या चांगल्या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी आहेत, तर सगळ्या जनतेला आणि सगळ्या भाविकांना माझं जीवन मी हयातीत असेपर्यंत या भागाचा कायापालट करण्याची मी आज शंभू महादेवाच्या चरणी आज या ठिकाणी वचन देतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ह्याच्यामध्ये या भागातल्या सगळ्या जनतेमध्ये एक भक्तिभाव निर्माण करून या जागेला येऊन प्रत्येकानं नतमस्तक झालंच पाहिजे, अशा पद्धतीचा एक अध्यात्माचा भाव या भागामध्ये आपण सगळ्यांनी न्यावा। मी पूर्णपणाने माझी ताकद लावून केंद्राच्या मंत्र्यांना, राज्याच्या मंत्र्यांना या ठिकाणी पर्यटनाचा दर्जा, पर्यटन स्थळ आणि जास्तीत जास्त प्रमाणात हा परिसर कशा पद्धतीनं सुशोभित होईलच, पण विकसित कसा होईल याचा मी पूर्णपणे प्रार्थना करतो आणि वचन पण देतो। धन्यवाद।